नमस्कार रसिक प्रेक्षक हो. मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचं ह्या माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर रश्मी साठे यांनी लिहिलेली एक सुरेख कथा सादर करत आहे. कथेचं शीर्षक आहे संन्याशाची बायको. ऐकूया तर. आजच्या लेखिका आहेत रश्मी साठे आणि कथेचं शीर्षक आहे संन्याशाची बायको. श्री स्वामी अवधूतानंद महाराज की जय. तो जयघोष निनादला आणि महाराजांना नमस्कार करण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली. अवनी उठून उभी राहिली. अचानक तिच्या भोवती गर्दी जमा होऊ लागली. लोक तिच्याही पाया पडू लागले. अरे अरे, मला नमस्कार कशासाठी? ती चपापून म्हणाली. त्या गर्दीत तिचे बॉस सुद्धा होते. सर, माताजी, आपण गुरुपत्नी आहात, कोणीतरी म्हणाले. मला नमस्कार करू नका, ती निक्षून बोलली. तो निर्वाणीचा स्वर ऐकून लोक मागे सरकले. तिची डार्क निळ्या रंगाची गोऱ्या पान वर्णावर खुलून दिसणारी सिल्कची साडी, त्यावर परफेक्ट मॅच होणाऱ्या ॲक्सेसरीज, छोटी निळी टिकली, हलकीशी लिपस्टिक सुरेख दिसत होती. सर्व संग परित्याग केलेल्या गुरुजींची बायकोही अशी टकाटक राहणारी? विस्मय, कुतूहल, आश्चर्य, अपेक्षाभंग अशा विविध भावना दर्शवणाऱ्या असंख्य नजरा. माताजी, मला माताजी नका म्हणू. आई, आई सुद्धा नको. मी फक्त माझ्या 2 मुलांची आई आहे. स्वतःच्या शांत पण ठाम स्वराचे तिला सुद्धा आश्चर्य वाटलं. गर्दीतून वाट काढत ती बाहेर पडली आणि स्कूटी काढून घरी आली. कुंतल घरी येतोय ना ग? सासूबाईंनी आशेने विचारलं. अवनीच्या पोटात तुटलं. हो म्हणून उत्तर दिलं. आणि तो नाही आला तर? त्याच्या भोवती भक्तांची चिक्कार गर्दी जमली. आई, लोक माझ्या पण पाया पडू लागले, माताजी वगैरे म्हणू लागले. मला तर अगदी कसं तरीच वाटलं. आई, आपण जेवून घेऊया का? कुंतलचा काही भरोसा नाही. तू आणि मुलं घ्या जेवून, मी थांबते कुंतलसाठी. आणि कुंतल घरी आलाच नाही तर? हे वाक्य अवनीने गिळून टाकले. रात्रीचे 11:30 वाजून गेल्यावर कुंतल आला. सोबत लोकांचा जथ्था होताच. लोक घरातही आले. सासूबाईंना पाहून त्यांच्याही पाया पडू लागले. त्यात आणखी अर्धा पाऊण तास गेला. बाळा, किती उशीर केलास रे? मी स्वतः तुझ्या आवडीचा स्वयंपाक केलाय. श्रीखंड, बटाट्याची सुकी भाजी, गाजर टोमॅटोची कोशिंबीर आणि आता गरम गरम पुऱ्या तळते. मी चवीपरीनं खाणं कधीच सोडून दिलंय आणि मला काहीच नकोय आता. असं नको करू रे, माझ्यासाठी तरी जेव, सासूबाई काकुळतीने म्हणाल्या. कुंतल पानावर बसला खरा, पण फारसं जेवला नाही. सासूबाईंचा उतरलेला चेहरा पाहून अवनीला खूप वाईट वाटलं. कुंतल, आता तू कुठे जाऊ नको. इथेच आपल्या घरी राहून काय ती साधना कर. निदान माझ्या डोळ्यासमोर तरी राहशील. माझा एकुलता एक मुलगा तू. भणंग भिकाऱ्यासारखा देशभर भटकू नको रे. आता नाही ना जायचास कुठे? अतिशय काकुळतीने सासूबाईंनी विचारलं. मी या सगळ्या जंजाळातून बाहेर पडलोय. मला पुन्हा नातेसंबंधात संसारात अडकवू नका. हजारो जन्म घेत असतो जीवात्मा. प्रत्येक जन्मात नवी नाती, नवे आईबाप, बायको, मुलं, माणसं. मग आपले कोण आणि आपण कोणाचे? तू एकुलता एक मुलगा म्हणतेस, पण फक्त ह्या जन्मापुरतं नातं आहे. असू दे, ह्या जन्मापुरते तरी आहे ना. मला हे तुझे मोठं बोलणं काही कळत नाही रे. मला इतकंच कळतं की म्हातारपणी माझा मुलगा माझ्या डोळ्यांसमोर हवा. तुला कळत नाही? गणित, सायन्स शिकवणारी मुलांची आवडती शिक्षिका होतीस ना तू? हो,
पण तू बोलतोस ते सगळं माझ्या डोक्यावरून जातं. मला पुरेसं पेन्शन मिळतं. अवनीला पण उत्तम पगार आहे. तू नोकरी धंदा काही करू नको. पण आता इथेच आमच्यापाशी राहा. मी स्वतःच्या हाताने तुला जेवायला वाढीन. निदान माझ्या नजरेसमोर तरी राहशील. कळवळून बोलता बोलता ती माऊली रडू लागली. ते शक्य नाही, कुंतल निश्चयाने म्हणाला. हट्टी स्वभाव दर्शवणारी त्याची छोटीशी निमुळती जीवनी, धारदार नाक, गोरापान वर्ण आणि कुरळे केस. बाळपणी त्याला चांगले दाट भरपूर जावळ होतं. म्हणूनच श्यामलने, त्याच्या आईने, कौतुकाने त्याचं नाव कुंतल ठेवलं. बुद्धिमान, कार्यक्षम होता. इंजिनियर झाला. अपेक्षेप्रमाणे भरपूर पगाराची नोकरी आणि अवनीसारखी सुंदर हुशार छोकरीही मिळाली. लग्नानंतर एक मुलगा आणि एक मुलगी, अशी 2 नक्षत्रासारखी मुलं लागोपाठ झाली. इथपर्यंत कुंतलचं आयुष्य आखीव रेखीव चौकटीतलं काटेकोर होतं. अध्यात्म, तत्वज्ञान, योग, ध्यानधारणा, आत्मा परमात्मा यांचं अद्वैत अशा गूढ गोष्टींबद्दल त्याला बालपणापासून फार आकर्षण होतं. या विषयांवरचं त्याचं वाचन अफाट होतं. एकदा कुतूहल म्हणून तो स्वामी आदित्यनाथ या नवनाथ परंपरेतील योग्याचं प्रवचन ऐकायला गेला होता प्रवचन ऐकायला, पण भारावून गेला. अचंबित झाला. त्यांनी योगी राजांच्या पायावर माथा टेकला. अनुग्रह करा, गुरु म्हणून दीक्षा द्या, अशी विनंती केली. योगीराज म्हणाले, तुझा गुरु मी नाही, तो तुलाच शोधावा लागेल. कुंतलच्या आयुष्याला कलाटणी देणारा तो प्रसंग होता. रोजचं रुटीन, ऊर फुटेस तोवर धावणं, भरपूर पैसा कमावणं, भरपूर खर्च करणं, प्रपंच, घर, आई बाप, बायको, मुलं ही सगळी माया आहे, सर्व निरर्थक आहे, असं त्याला वाटू लागलं. एक दिवस आत्मशोध घेण्यासाठी मी जात आहे, मला कोणीही शोधण्याचा प्रयत्न करू नका, अशी 2 ओळीची चिठ्ठी लिहून ठेवून तो बाहेर पडला. त्यांनी भारतभर भ्रमंती केली. हिमालयात पोचला. तिथे त्याला सद्गुरू भेटले. त्यांचा अनुग्रह झाला. दीक्षा मिळाली. कुंतल अवधूतानंद झाला. कॉर्पोरेट कल्चरमध्ये रुळलेला, भपकेबाज राहणीची सवय असलेला तो तरुण, वैराग्य सूचक भगवी वस्त्र, रुद्राक्षांच्या माळा, असं सगळं घालून ओम भवती भिक्षां देही म्हणत दररोज 5 घरी भिक्षा मागू लागला. मिळालेलं अन्न एकत्र कालवून, नैवेद्य दाखवून तो जो काला असेल त्याचे 3 सारखे भाग करायचे. एक पशुपक्ष्यांना घालायचा, दुसरा जलचरांसाठी वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा आणि जीव जगवण्यासाठी म्हणून उरलेला 3रा भाग ईशस्मरण करून ग्रहण करायचा. कसलीही छान चौकी चैन करायची नाही. गुरूंनी सांगितलेली आध्यात्मिक साधना नित्य नेमाने करायची. अध्यात्म मार्गात कुंतलची विलक्षण प्रगती झाली. लोक विलक्षण दिव्य अनुभव येऊ लागले. गुरूंच्या आज्ञेनुसार त्यांनी पुन्हा भारतभर भ्रमंती सुरू केली. त्याच भ्रमंती दरम्यान तो पुण्यात आला होता. त्यांनी घर सोडले तेव्हा अगदी चिमुरडी असलेली त्याची मुलं आता चांगली मोठी शाळकरी झाली होती. 8वीतला तेजस आणि 6वीतली राजस. दोन्ही मुलांना वडील आठवत नव्हते आणि आज त्यांना कळत नव्हतं की आजी सतत माझा कुंतल असं म्हणून ज्यांचा जप करत असते ते आपले वडील म्हणजेच स्वामी अवधूतानंद महाराज. लोक त्यांच्या पाया पडतात. कुंतल, तुझी पोरं बघ केवढी मोठी झाली. त्यांना जवळ घ्यावं, मिठीत घ्यावं, त्यांच्या डोक्यावरून हात फिरवावा, असं नाही का रे वाटत तुला? तुझी बायको, तू नाहीस तरी व्यवस्थित सगळं निभावून नेतीये. मुलांची आई आणि वडील दोन्ही झालीये ती. बिचारी. हो आई, तुम्ही एवढ्या समर्थपणे माझ्या पाठीशी उभ्या असताना मी बिचारी कशी? अवनी प्रथमच बोलली. बघ कुंतल, किती समजूतदार आहे तुझी बायको. माझं ऐक, आता तू इथेच राहा, आपल्या घरी. बोलता बोलता कुंतलच्या आईने हात जोडले. तुला कसं समजावून सांगू आई, मी सगळे पाश तोडून टाकले.
त्यात मला पुन्हा अडकायचं नाही. माझ्या गुरूंना मी तसं वचन दिलंय. आणि मला दिलेल्या वचनांचं काय? अवनी धारदार स्वरात म्हणाली. नकळत आलेली ती धार जाणवून ती स्वतःही अचंबित झाली. तू आपल्या लग्नात देवा ब्राह्मणांच्या साक्षीने मला वचन दिले होतेस की गृहस्थ धर्माचे पालन करीन. मला अध्यात्मात फारसं काही कळत नाही, पण जे माहीत आहे त्यानुसार संसारी पुरुषाला जर संन्यास घ्यायचा असेल तर त्यासाठी बायकोची परवानगी घ्यावी लागते. माझी परवानगी नाही असं मी म्हटलं तर? आपल्या संतांनीही आधी प्रपंच करावा नेटका म्हणूनच सांगितलंय ना. महाभारताच्या युद्धाच्या वेळी अर्जुन कौरवांना मारण्याचं पाप करण्याऐवजी संन्यास घेऊन भिक्षा मागतो असं म्हणू लागला. तेव्हा भगवंतांनी त्याला गीतेचा उपदेश करून युद्ध करायला लावलं. गीतेत सांगितलं आहे त्यानुसार आपले विहित कर्म उत्कृष्ट रीतीने पार पाडणं म्हणजेच धर्माचरण. आई वडिलांनी मुलांचं उत्तम प्रकारे पालन पोषण करणे हा त्यांचा धर्म. पती पत्नीने एकमेकांच्या बाबतीतल्या व सांसारिक जबाबदाऱ्या नीट पार पाडणे हा त्यांचा धर्म. आपली नोकरी व्यवसाय जीव ओतून प्रामाणिकपणे करणे हा प्रत्येकाचा धर्म. वृद्ध माता पित्यांची काळजी घेणं हा मुलांचा धर्म. कुंतल, तुझ्या वडिलांच्या पश्चात शिक्षिकेची नोकरी आणि बाकी सगळं सांभाळून तुला भरपूर शिकवणारी आयुष्यभर कष्ट उपसलेली तुझी म्हातारी आई, मी, आपली शाळकरी मुलं ह्यांच्या बाबतीत मुलगा नवरा बाप म्हणून तुझा काहीच जबाबदाऱ्या किंवा कर्तव्य नाहीत का? संन्यास घेण्याचा अधिकार तुला दिला कोणी? तू इथे नसतोस. मध्यंतरी तुझा मित्र म्हणून घेणारा एक माणूस लगट करू पाहत होता माझ्याशी. मी चांगलं सणकवलं त्याला. आणखी नमुने भेटतात असे. एक बाई घरी आली होती. ती स्वतःला तुझी शिष्या म्हणून घेत होती. सोशल मीडियावर स्वतःच्या साधनाचे ढोल बडवणारी 50,000 फॉलोअर्स असलेली विरक्त विदुषी. ती मला अक्कल शिकवू लागली. अवधूतानंद महाराजांच्या पत्नीने साधं सोज्वळ लंकेच्या पार्वतीसारखं राहिलं पाहिजे असं म्हणे. तिलाही झापलं मी. म्हटलं, मी कसं राहायचं काय करायचं हा पूर्णपणे माझा वैयक्तिक प्रश्न आहे. भलता भोचकपणा मी खपून नाही घेणार. हे असले नमुने भेटले ना की आम्ही काय करायचं कुंतल? कुंतलनी उत्तर दिलं नाही. त्याच्या निश्चयात बदल होणार नाही हे सर्वांना कळून चुकलं होतं. उद्याच मी इथून निघणार. मला कुणाबद्दलही ओढ माया उरली नाही. मी सगळे पाश तोडून टाकले. स्वतःची काळजी घ्या, कुंतल शांतपणे म्हणाला. कुंतलची आई पहाटे उठली तेव्हा तो घरातून निघून गेला होता. आई, तुमची नातवंड आणि मी आहोत ना, माझा ऐका. कुंतलचा विचार नका करू. तो म्हणाला ना सगळे पाश तोडून टाकले म्हणून. मग आपण झुरत राहून काय उपयोग? आपण मस्त मजेत राहू, अवनी म्हणाली. एका म्हाताऱ्या आईसाठी ही गोष्ट किती कठीण आहे हे ती मनोमन जाणून होती. पण कुंतलची आई शांतपणे म्हणाली, बरोबर आहे तुझं. अवनी, तू अजून तरुण आहेस, देखणी दिसतेस. तुला दुसरं लग्न करायचंय का? तो अनपेक्षित प्रश्न ऐकून अवनी चपापली. नाही आई, स्वतःला सावरत ती शांतपणे म्हणाली. मला चांगलं चुंगलं खायला आवडतं, टापटिपीनी राहायला आवडतं, नटून थटून मिरवायला आवडतं. मी ते सगळं करणार. कुंतलनी संन्यास घेतलाय, मी नाही. तो म्हणे आता कशातच गुंतलेला नाही. मी मात्र पूर्णपणे गुंतले आहे तुमच्यात, माझ्या मुलांच्यात, घरादारात, संसारात. छान आहेस खरी संन्याशाची बायको, वृद्ध माऊली तोंड भर हसून म्हणाली. धन्यवाद. लेखिका आहेत रश्मी साठे आणि सादरकर्ती आरती गुप्ते. व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक शेअर कॉमेंट आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.